आजच्या आमचा तुमच्या सर्वांचा आपल्या सुपुत्र आणि आमच्या काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आणि महाविकास आघाडीचा घटक पक्षाचा कार्यकर्ता प्रमोद प्रधान यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी आणि त्यांच्या मागण्यासाठी वाचा फोडण्यासाठी आजचा महाविकास आघाडीतर्फे आयोजित मोर्चाला उपस्थित असलेले त्यांच्या संध्याकाळच्या निरोपावर सर्व इथं उपस्थित झालेली अन्यायाच्या विरोधात वाचा फोडायला आलेली सर्व जनता जनार्दन, खरंतर प्रमोद प्रधान यांचं उपोषण पहिलं उपोषण 15 ऑगस्ट रोजी मीच आग्रह केला आणि प्रमोद प्रधान साहेबांना म्हणलं की तुम्ही प्रशासनाला संधी द्या आणि माझ्या आग्रहाखातर त्यांनी उपोषण सोडलं. पण त्या उपोषणाचे आश्वासन दिले, त्या पुढच्या काळात सोडायचं तर ते आश्वासनाची पूर्तता करायची सोडून दिलं. पण प्रमोद प्रधान अन्यायकारकरित्या भाजपच्या पिढावाल्यानं इथं तहसीलवर येऊन हमला केला आणि त्यांची धिंड काढून शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत त्यांची धिंड काढली. इतकी मगरुरी या भाजपवाल्यांची इथं या जाफराबाद तालुक्यात आणि भोकरदनमध्ये झालेली. मी तर म्हणेल तो नाममात्र संतोष लोखंडे तो एक प्यादा आहे. ही जे अन्याय जो केला गेला त्याला कारणीभूत आहे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि त्याचं पिलावर जे संतोष दानवे, हे दोनच कारणीभूत होते. तर त्यांना वाटलं असतं की आमच्या कार्यकर्त्यांना चूक केली, ते प्रमोद फळाटकर आले असते, त्यांनी त्यांच्या पक्षातर्फे त्याला माफी मागितली असती की आमच्या कार्यकर्त्यांना चूक केली, त्याच्याबद्दल आम्ही माफी मागतो. आम्ही त्याला समजू शकलो असतो की एका मूर्खानं मूर्खपणा केला, पण एका जिम्मेदार माणसानं येऊन त्याचा खेळ व्यक्त केला तर आजची वेळ आली नसती. पण त्याला त्यांचा खेळ नाही. पण त्यांना मारहाण केल्यानंतर फेसबुकवर लाईव्ह करून त्याच्याबरोबर असलेल्या आमच्या लोखंडेला त्याच्यावर धमक्या दिल्या की तू कुठं पळून गेला होता, तू निसटला. म्हणजे इतकी मजा आली त्यांच्या, त्याला त्याचा खेळ नाही, त्याचा पश्चाताप नाही. अशा महामूर्खांना त्यांची जागा दाखवण्यासाठी प्रमोद पवार परत दुसऱ्यांना इथं उपोषणाला बसले. आम्ही गेले 3 दिवस सातत्यानं त्यांना आम्ही आग्रह करून आलो, आम्हाला तुमच्या हा आवाज आपल्याला दाबायचा नाही, आवाज उठवत राहू. सातत्याने आपण त्याला कलेक्टरकडे जाऊ, कमिशनरकडे जाऊ, शासनाकडे जाऊ, वेळ पडल्यास कोर्टात जाऊ, पण तुमच्या तब्येतीसाठी तुम्ही उपोषण मागे घ्या. पण त्यांनी कालही आमच्या विनंतीला आग्रहाला त्यांनी कुठेही थारा दिला नाही. त्यांनी एकच निश्चय केला की मला न्याय मिळाल्याशिवाय मी मागे हटणार नाही. म्हणून मी खरं तर महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचा जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्यानं त्यांचे आभार व्यक्त करेन की सगळ्यांनी महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि जरी प्रमोद पवार काँग्रेसचे जरी कार्यकर्ते असले तर सगळ्यांनी पुन्हा ताकदीनं त्यांना साथ दिली. त्याबद्दल मी जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षाचे मनापासून आभार व्यक्त करेन. कारण की ही काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधाच्या अन्यायाची लढाई नाही, ते सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विरोधात हा जो त्यांनी अन्याय केला. प्रमोद पवार जरी एका पक्षाचा कार्यकर्ता असला तर शेवटी तो नागरिक आहे आणि त्याची जी मागणी आहे ती कुठल्या पक्षाला साथ देण्यासाठी नाही किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, जनतेच्या कल्याणासाठी. कारण की रोडच्या बाजूला जर केशव असलं त्याच्यापासून मिळणारी डस्ट, त्याच्या रोडवरून जाणारा मोटरसायकलवाला असो, गाडी चालक असो, आजूबाजूचा शेतकरी असो, यांना त्या डस्ट पासून त्याच्या प्रदूषणापासून त्रास होतो. म्हणून तो सरकारनं कायदा केलेला आहे की रोड पासून 500 मीटरवर क्रशर असलं पाहिजे. सातत्यानं त्याला पत्रव्यवहार केलेले, त्याला प्रत्येक पत्राचं वेगवेगळं उत्तर या प्रशासनानं दिलेलं आहे. कधी म्हणतात 200 फूट, कधी म्हणतात 300 मीटर, कधी म्हणतात 600 मीटर. दर पत्राचं उत्तर त्यांचं वेगवेगळं आहे. म्हणून त्यांना एक
प्रमोद फळाचं म्हणणं होतं की तुमची खरी मोजणी कोणची त्याचा मला खुलासा करा. आणि मी तुम्हाला सांगेन संतोष लोखंडेचं काय करायचं ते तर निश्चितच करू, पण त्याच्या मागे जी ताकद आहे तुम्हाला माहिती आहे, चौथाळलेलं आहे. आपण ज्यावेळी एखाद्या विषारी सापाला कंबळ मोडतो तो सळसळत असतो आणि तो डाळ घडत असतो आणि पानावरून कोणावर तरी दंश करत असतो. त्यातला हा प्रकार आहे. तुम्ही या सापाचं त्याच्या बापाच्या रूपानं कंबळ मोडलं, पण त्याचा अजून फणा तसाच आहे. आपल्याला येत्या 2 महिन्यात त्याचा फळ ठेचायचा आहे आणि त्या सापाला, या विषारी सापाला आपल्या मतदारसंघातून नष्ट करायचंय. ही आपल्याला आज संकल्प करावा लागणार आहे की आम्ही संतोष लोखंडे सारखे नवीन पिलावर तयार होतील. त्यासाठी हे मानण्यापेक्षा तो विषारी साप ठेचून त्याला मारलं पाहिजे आणि त्याच्यावर एकदा ते काय म्हणतात ना ते करून मोडवतो का तेही पाहिलं पाहिजे त्याच्या तोंडावर. सगळ्यांना या 2 कोटी लोकांना ते अजितदादा जसं म्हणत होते धावण्यात करावं लागेल ते काम यांच्या थोड्यावर करावं लागणार आहे आणि हे वळवळ केलेली पाहिजे इतकं यांचं हे फळा ठेचावं लागणार आहे. तुम्ही आम्ही ह्या संतोष लोखंडे सारखे तर ठेचो, यांना ठेचायला काही लागत नाही. काय झालं इथे नाही झाला, लोकांना जाफराबादच्या तहसीलमध्ये नाही झाला, कलेक्टरकडे जाऊ, कलेक्टरकडे नाही झाला, कमिशनरकडे जाऊ आणि येत्या 2 महिन्यात हे शासन बदलणार आणि त्याचा नुसताच क्रशर बंद करू नये तर त्याचे SRL जी कंपनी आहे तिला चालवू आणि ती गुत्तेदारीच्या माध्यमातून जी लूट लावली ते बंद करू आणि त्यांना इथं त्याचं कुठेही स्थान निर्माण होणार नाही असं आणि परत असं बटनशाही खेळायची ताकद त्यांच्यात परत निर्माण होणार नाही याची आपण काळजी करू. त्यांना 2 महिन्यानंतर कसं फरफटून ह्या शासनानं, ह्या प्रशासनानं, ह्या पोलीस डिपार्टमेंटनं आपल्याला कायद्याची साथ पाहिजे तशी दिली नाही, पण हेच 2 महिन्यानं त्याला घरातून काढतील आणि त्याला जेलमध्ये टाकतील ही आपण तुम्हाला ग्वाही देतो. आणि मी साहजिक आहे तुमच्या अपेक्षा आहे आणि हे आपल्याला आताच कांबळे साहेबांनी सांगितलं सुधाराबाईजीने की सगळ्यांची अपेक्षा होती की खासदार साहेब इथं आले पाहिजे. साहजिक आहे तुमची असणार, पण ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी ते नांदेडच्या कार्यक्रमात 2 मिनिटात त्यांना पोलीस स्टेशनला फोन केला, SP ला फोन केला. त्याच्यानंतर दवाखान्यात असताना प्रमोदला येऊन भेटले, तिथं परत SP कडे आम्ही सगळे गेलो, कलेक्टरकडे सगळे महाविकास आघाडी घेऊन गेलो. त्यांच्या पूर्ण नियोजित कार्यक्रमानुसार आम्ही त्या दिवशी आमची अपेक्षा अशी होती की हे आम्ही पत्र लिहिल्यावर आपल्याला मोर्चा काढण्याची वेळ येणार नाही, त्या हाताने ते आपल्याला न्याय देतील आणि त्यांचं उपोषण संपेल. आम्ही त्यांची वेळ घेतली नव्हती, त्यांची परवानगी घेतली नव्हती, आम्हीच ते हजर राहतील अशी अपेक्षा ठेवून त्यांचं नाव टाकलं होतं. माझं कालही बोलणं आलं, आजही बोलणं आलं आणि हे जे प्रदूषण महामंडळाचं पत्र ज्यांनी गेलं हे मला माहिती आहे भाऊसाहेब काळे यांच्या प्रयत्नातून मुंबईच्या ऑफिसला बोलून ते पत्र 8-10 दिवसापूर्वी त्यांनी काढलं. त्याचं आता कलेक्टर ऑफिसला आलं आणि काल गवार साहेब आणि काळे साहेब आम्ही म्हणजे चंद्रकांत दाने साहेबांनी मी फोन केल्यानंतर त्यांनी तिथं ते जाणलेलं होते, कलेक्टरला भेटले आणि तो दबाव टाकल्यामुळं आज तात्काळ ते पत्र इथं आज मी सकाळी त्यांना सांगितलं की तुम्ही कलेक्टरला तरी बोला आणि याच्यावर कारवाई करायला लावा. म्हणून आम्हाला आमदार साहेब गोकळांची तिथल्यांकडनं होत नसेल तुम्ही त्याच्यात तरी हस्तक्षेप करा आणि हा त्याच्यातून तोडगा काढा. हे काळे साहेब आपल्या बरोबर आहे, कायम ते आपल्या बरोबर राहतील, कारण की आपण त्यांच्यासाठी जीवाचं रान काम करून काम केलेलं आहे. ते आपल्याला वाऱ्यावर सोडणार नाही याची जिल्हाध्यक्षाने ग्वाही देतो. आणि मी प्रत्येक ग्वाही देऊ इच्छितो की प्रमोद फळाच्या मागे मला माहिती असं गेले 25 वर्ष रावसाहेबच्या बोटांची आम्ही तिथं त्याच्या विरोधात आम्ही कायम टिकलेलो आहे, कधी टमागलेलो आहे. त्याला जाहीर आम्ही त्याला काय काय म्हणतो त्याला काय तर मी तर ते उच्चारणार नाही तर मला आहे आपण जे उच्चार
एका आपण राजकीय स्टेजवर ना त्याला सगळं काढू देतं, त्याला आम्ही घाबरत नाही, कारण की काचाच्या घरात तो राहतो. आमच्याकडे 2 नंबरचे धंदे नाही, आमच्याकडे राशनचं सप्लाय नाही, आम्ही काही लहान पोरांचे राशनचे महाचोऱ्या करत नाही, आम्ही काही गुत्तेदाऱ्या करत नाही, म्हणून आम्हाला घाबरायचं कारण नाही. याच्या गुत्तेदारी या 2 महिन्यानंतर याला इथून हद्दपार करू, याचं नुसतं लोकांचे प्लॅन बंद करू नये. इथे सगळ्या सरकारचे पांड्याचे असो का भास्कर राणेचे असो का कोणाचे असो सगळे क्रशर आणि यांच्या सगळ्या गुत्तेदाऱ्या बंद करू. हे फक्त 2 महिन्यात तुम्ही तुमची ताकद जसं गावात साहेबांनी सांगितलं तुमच्या न्यायालयात त्याचा निकाल लावा आणि ते लावणारच आहे बिलकुल बाबा. आणि तुम्हाला यार मी हे राजकीय स्टेज नाही, पण तुम्ही या सामाजिक कार्यासाठी आला त्याला प्रमुख ठरवायला आपण त्या ताकदीनं साथ द्यायला तुमचे मी मनापासून आभार मानतो. आणि आज महाविकास आघाडीची ताकद ही अशीच राहणार आहे. कोणी पुढे येऊन महाविकास आघाडीचा त्याला पूर्ण ताकदीनं याला गाडेपर्यंत ही आपली एकता ही आपल्याला अशीच आभार ठेवायची आहे आणि त्यांना गाळायचंय नुसतं. आणि गाळायचं म्हणजे प्रमोद फळांना सांगितलं की ज्या खोलखोल खलानी झाल्या त्याला बुजवायचंय.